ठाणे जिल्ह्याच्या चौफेर प्रगती आणि सर्वांगीण सामाजिक विकासासाठी आपलं महाराष्ट्र सरकार कटिबद्ध आहे। आज महाराष्ट्र दिनी पुन्हा एकदा राज्याच्या प्रगतीचा भरीव विकास आणि कल्याणकारी योजनांचा संकल्प आपण करत आहोत, असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ संभाजी यांनी व्यक्त केले। महाराष्ट्र राज्याच्या 66व्या स्थापना दिनानिमित्त ठाणे जिल्ह्यातील मुख्य शासकीय ध्वजवंदन उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पोलीस क्रीडा संकुल साकेत मैदान येथे संपन्न झालं, त्यावेळी ते बोलत होते। यावेळी खासदार नरेश मस्के, आमदार निरंजन डावखरे, जिल्हाधिकारी अशोक शृंगारे, ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव, ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे, मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर DS स्वामी, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक शिवराज पाटील, पोलीस आयुक्त डॉक्टर ज्ञानेश्वर चव्हाण, अपर पोलीस आयुक्त श्रीकांत पाटक, पंजाबराव उगले, संजय जाधव, विनायक देशमुख, पोलीस उपायुक्त पराग मणेरे तसंच इतर पदाधिकारी आणि नागरिक, पोलीस विभागाचे अधिकारी, स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते। समारंभाच्या सुरुवातीस पोलीस दलाच्या पथकानं राष्ट्रीय ध्वजास मानवंदना दिली। तसंच यावेळी राष्ट्रगीत आणि राज्यगीताची धूनही वाजवण्यात आली। उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री शिंदे यांनी महाराष्ट्राच्या निर्मितीला आज 66 वर्ष पूर्ण होत असल्याचं सांगितलं। राज्यातील जनतेला आपण महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। महाराष्ट्राच्या स्थापनेसाठी ज्या हुतात्म्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली त्यांना श्रद्धासुमनं वाहण्याचा दिवस असल्याचंही त्यांनी सांगितलं। महाराष्ट्राच्या मातीसाठी अनेकांनी रक्त सांडलं, बलिदान केलं, त्यामागे अनेक दिग्गजांची तपश्चर्या आहे, कर्तृत्व आहे। त्या साऱ्यांचं स्मरण करण्याचा हा दिवस आहे। ज्यांनी ज्यांनी या भूमीसाठी बलिदान दिलं त्या सर्व ज्ञात अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांचं स्मरण करण्याचा आजचा दिवस असल्याचंही त्यांनी सांगितलं। आज आंतरराष्ट्रीय कामगार दिन असून महाराष्ट्राच्या उभारणीमध्ये कामगारांचं बहुमोल योगदान आहे, त्यांचं स्मरण करण्याचा दिवस आहे। आज महाराष्ट्र दिन साजरा करण्यासाठी आपण जमलो असून आणि सीमेवर पुन्हा एकदा युद्धाचे ढग जमू लागलेत। ही वेळ आहे छत्रपती शिवरायांच्या शौर्याचा वारसा जागवण्याची। एकमेकांमधील हेवेदावे, पक्षभेद, अंतर्गत वाद, भांडणं गाडून देशासाठी एकजुटीनं उभं राहण्याची वेळ आहे। ही राजकारणाची वेळ नाही तर ही राष्ट्रकार्याची वेळ असल्याचंही त्यांनी सांगितलं। पहलगाममधल्या अतिरेक्यांनी निरपराध पर्यटकांना गोळ्या घातल्या, याचा बदला मोदी आणि आपले शूरसैनिक घेतीलच। त्या कामात मराठी पाऊलही पुढे असेल हे आपण खात्रीने सांगतो। महायुतीच्या काळात महाराष्ट्राच्या महाप्रगतीची घोडदौड सुरू झाली। पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आपण तिघेही एकदिलानं एकमतानं महाराष्ट्राचा गाडा हाकत आहोत, असं सांगून त्यांनी पुढे जातनिहाय जनगणना करण्याचा ऐतिहासिक निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारनं बुधवारी घेतल्याचं सांगितलं। महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येलाचे वृत्त घेऊन धडकले। मोदी सरकारची सामाजिक न्यायाची भेटच देशाला मिळाली असून असं म्हणावं लागेल। या निर्णयामुळे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेला भारतीय समाज आता भविष्यात उभा राहिलेला दिसेल, असे निर्णय घ्यायला धाडस लागतं, असंही त्यांनी सांगितलं। देशात आज महाराष्ट्र अनेक आघाड्यांवर नंबर 1 आहे। महाराष्ट्रानं आर्थिक, सामाजिक, औद्योगिक क्षेत्रातही मुसंडी मारली आहे। देशाच्या आर्थिक प्रगतीमध्ये महाराष्ट्राचा वाटा सर्वाधिक आहे। महाराष्ट्राच्या विकासात मुंबईचं मोठं योगदान आहे। परंतु मुंबई म्हणजे केवळ मुंबई नाही तर मुंबईपासून ठाणे आणि पुढे रायगडपर्यंत सगळं महानगर क्षेत्रसुद्धा यामध्ये येत आहे। ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून आपल्याला यापूर्वीच्या काळात ठाण्यासाठी भरीव काम करण्याची मोठी संधी मिळाल्याचं त्यांनी सांगितलं। पुनर्वसन, परवडणारी घरं, जागतिक दर्जाची वाहतूक यंत्रणा आणि दर्जेदार लाईफस्टाईल असा ठाणे जिल्ह्याचा चौफेर विकास करायचा आहे। देशातील सगळ्यात मोठं ट्रान्सफॉर्मेशन झालेला जिल्हा म्हणून देशात आघाडी मिळवून देण्याचं आपण स्वप्न पाहिले। आपलं सरकार ते कोणत्याही परिस्थितीत साकार करणार आहे। ठाण्याचा चेहरा मोहरा बदलणारे तब्बल 34 इन्फ्रा प्रोजेक्ट सुरू आहेत। मेट्रो, बुलेट ट्रेन, कोस्टर, फ्लायओव्हरचा यात समावेश आहे। त्यासाठी तब्बल 4 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे। नागला बंदर येथे सर्वात मोठी चौपाटी विकसित झाली आहे। ठाणेकरांना तणावमुक्त जीवन जगण्यासाठी, मनोरंजनासाठी ही मोठी सुविधा विकसित झाल्याचंही त्यांनी सांगितलं।